तर जय श्रीराम मित्रांनो, तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपलं जे आजचा तिसरा दिवस आहे गेट बनवायचा. आणि इकडे तुम्ही पाहू शकता, आता आपण फ्रेम बनवतोय. तिसरी फ्रेम आहे आणि चौथी फ्रेम आपल्या याच्यातून कापायची आहे. आणि आपले जे तुम्ही काल मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, तर आपले इथपर्यंत ओतलं वगैरे सगळं गेलं होतं. आणि हे दोन जे आहेत फोल्डिंगचे दरवाजे आहेत ते बनवले गेले होते. आणि त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही, आपण हे असे दोन बिजाकडे लावलेले इथं. तर खाली पण एक आहे आणि इथं या दोघीकडे उघडता आहे. आणि आज हे एकाचकडे उघडतो. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बी तोडून घेऊ आपण आता. हे सगळं तोडावं लागेल आणि नवीन बी बनवावं लागेल. अशी आपण बनवतो आता फ्रेम. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आपली जी तिकडच्या साईडला आहे ती वेल्डिंग मारली गेलेली. आता आपण इकडच्या साईडला मारून घेऊ. तर एका साईडला मारली गेलेली, आता एका साईडून मारून घेऊ. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. गुन्ह्याला इकडे गुन्ह्या कट करू का? तर आपली जी पूर्ण जी वेल्डिंग झालेली आहे इकडनं पूर्ण झालेली आहे. आता एक पूर्ण झालेली फ्रेम, अजून एक बनवायची. मग आपला इथं जोडून देऊ, मग ती फायनल होऊन जाईल. आता हे सलाखी कापतोय आपण. ही एक कापली गेलेली आहे, ही अशी लागेल इथं. अशी जाडी राहील ना, जाडीमध्ये अटकवली जाईल ही अशी लागेल इकडच्या साईडला. तर आता आपण दात काढून घेऊ आणि इथं तुकडा पडून घे एवढं. आणि गज जे आपण टाकून दिलेलं याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही, असे दोन तुकडे लागतील. एका साईडला तिकडच्या साईडला बी, या साईडला एक आहे आणि तिकडच्या साईडला एक लागेल. तार काढला गेला वरती डायरेक्ट तुकडा पडून जातो जाडीचा. तर आपली जी ती तोडली गेलेली आहे, तुकडा पाडला गेलेला आहे जाडीचा, तुम्ही पाहू शकता. तर आता एक सलाखी टाकू आणि इकडे वेल्डिंग मारून घेऊ. लाईट पण गेलेली आहे, लाईटीला आता करू चालू वेल्डिंग मशीन. आणि परत मारू इथं वेल्डिंग. हा दिवस मध्ये हे फायनलून न्यायला पाहिला आहे. तर पूर्ण बघा. तर मित्रांनो, आपलं अर्जंट काम होतं तेवढं, तर लाईट चालली गेली आणि आता घरात आलेलं मी. आणि असं होतं की आपलं जेव्हा काम होतं ना, तेव्हा जी मेन लाईट चालली जाते आणि मग 1-1.5 तास किंवा अर्धा तास 15 मिनटं आपल्याला बसावं लागतं. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ पाहता पण लाईक शेअर सबस्क्राईब करत नाही, तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो, आपली जी लाईट वगैरे गेलेली, त्यानंतर मी आला भावाला सोडायला. लाईट काही अजून आलेली नव्हती, म्हणतात भावाला सोडून देतो. मशीनवरती काम आलेलं होतं, तर भाऊ जातो जोगेल खेळायला. तर आता मशीनवरती सोडलं. आता बघू लाईट जर आली तर आपलं जे काम आहे ते परत चालू करू. आणि आता मशीन जे जोगेल खेळायला जातं, हे व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. आपल्याकडे काल जो आहे म्हणजे रात्री जो पाणी पडला होता, तुम्ही तर पाहू शकता ओलं आहे सर्वीकडे. तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. त्यानंतर निघालो मशीन आपल्या कामाला. आता आपण जाऊ घरी. तर दिल्ली जाऊ ना काय. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता आपली जी लाईट आहे म्हणजे 12 वाजेपासून गेली, तर आता डायरेक्ट आपली तुम्ही तर पाहू शकता की म्हणजे 4:30 वाजेला आली डायरेक्ट. आणि
म्हणजे असंच होतं की आपलं काम चालू होतं तर लाईट चालली डायरेक्ट 12 वाजायची गेली तर 4:30 वाजायची येऊन गेली तर खूपच घोटाळा करून टाकला लाईट नाही. तर लाईट चालून गेली. आता हे जोडू आपण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. चिंटोलीच्या काय करा म्हणजे तरी उभा राहा तुम्ही हो मन कडे नका या ना करू का बंद या ना बिलू गेट ना हा आता आता तर आपल्याला आता हे वेल्डिंग मारून झालेली सलाखांना तुम्ही बघू शकता. दोघी साईडला गाडी वगैरे फिट करून दिली. आता पट्ट्याला वरून आता इथं बघू शकता तुम्ही इथं. तर व्हिडिओ पूर्ण बघत आहे व्हिडिओ. या पट्ट्याला आपण इथं. तर मित्रांनो आपलं जे वेल्डिंगचे काम होते एकच पालकाचे बनवलं गेलं. आपली जी लाईट आहे ती 3-4 घंटे आली नव्हती त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळून गेली. आणि आज म्हणजे हे काल केलेलं होतं आपण आणि फक्त आज एकच बनलं फक्त आज. जाळी वगैरे टाईट करून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल. मशीनच्या टापला ज्याचे इनरचे याच्यामध्ये अडकून दिलं होतं आणि बघू शकता तुम्ही तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.